नमस्कार, मी अमित वांद्रे. राज्यात मराठा आरक्षणावर गदारोळ सुरू असताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सध्या विविध प्रकारचे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे नेते करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हा सध्या जणू काही भाजपाचे प्राथमिक धोरण बनले आहे. महाविकास आघाडीचे नेते सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगतायत. सर्व नेते आम्ही मराठा समाजाच्या बाजूने उभे आहोत आणि काहीही करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचं ते सांगत आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे खासदार माननीय संभाजीराजे छत्रपती यांनी एक पाऊल पुढे जाऊन वक्तव्य दिले आहे. ते म्हणाले की आपण SCBC हा कायदा तयार केला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे असा अहवाल दिल्याने हे सिद्ध झाले आहे. असा कायदा विधिमंडळात पारित झाला आहे. हायकोर्टाने या कायद्याला मान्यता दिली आहे आणि त्यामुळे हा विषय राज्य सरकारचा आहे. तरी हा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुवमेंट असेल, उदाहरणार्थ घटना बदल करायचा असल्यास जो केवळ महाराष्ट्रासाठी लागू होणार नाही तर देशभर लागू होईल. यासाठी माझा अभ्यास सुरू आहे. हा पुढील टप्पा असणार आहे. माननीय खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वक्तव्यानंतर घटनेत बदल करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल का? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनेत बदल शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ॲडव्होकेट तुषार मंडलेकर म्हणतात की केंद्राला घटनेत बदल करण्याचा अधिकार आहे, मात्र तो बदल घटनाबाह्य आहे की घटनेत बसण्यायोग्य आहे याची तपासणी सुप्रीम कोर्ट करतं. भारतामध्ये घटना बदल करण्याचं प्रावधान आहे. म्हणजे हिंदुस्थानात केंद्र सरकारला ती पॉवर आहे. पार्लमेंट ऑफ इंडियाने जे नियम बनवले आहेत, ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे ते बदलता येतं, ते फ्लेक्झिबल आहे आणि मागच्या 70 वर्षात अनेक वेळा ते बदलण्यात पण आलेलं आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल येतं ते लोकसभेत आणि राज्यसभेत पार होतं, त्याच्यानंतर त्याला चॅलेंजेस होऊन ते सुप्रीम कोर्टात जातं. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की केंद्र सरकारला घटना बदलण्याचा अधिकार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत ते बिल पास करावं लागेल. त्यानंतर त्याचं चॅलेंज ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्टात होईल. तर कॉन्स्टिट्यूशनल चॅलेंजेस जे असतात ते सुप्रीम कोर्ट डिसाईड करतं आणि जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स केंद्र सरकार करते ते कॉन्स्टिट्यूशनली व्हॅलिड आहेत की नाही, म्हणजे त्याच घटनेद्वारे ते घटनाबाह्य आहेत किंवा घटनेत बसणारे आहेत, हे डिसिजन सुप्रीम कोर्टच करतं. तर रिझर्वेशनचा भाग जो आहे, तुमचं जे म्हणणं आहे की माननीय संभाजीराजेंचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने सध्या महाराष्ट्र सरकारने दिलेलं मराठ्याचं रिझर्वेशन सध्या स्टे करून कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे दिलं असल्यामुळे त्यातला रस्ता काढावा. तर केंद्र सरकार केव्हाही घटनात्मक बदल करू शकते. आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16 ह्या सगळ्यामध्ये रिझर्वेशनच्या गोष्टी असतात. त्या सगळ्या इंट्रोड्यूस करण्याला घटनेचं बदल केंद्र सरकार करू शकतं. पण पुन्हा तेच प्रश्न येणार की ते घटना बदल हे घटनेप्रमाणे आहे की नाही हे सुप्रीम कोर्टाला डिसाईड करायचं असतं. त्यामुळे पुन्हा चेंडू जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्याच कोर्टवर जाणार आहे. घटना बदल झाली तरीही मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी काही शाश्वती नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टाचं जर जजमेंट वाचलं असेल तर हे जे लेटेस्ट जजमेंट आलेलं आहे ते मान्य सुप्रीम कोर्टाने स्टे केलेलं आहे आणि मराठा रिझर्वेशन सध्या परिस्थितीत प्रायमा फेसी बरोबर नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. जर थोडं मागे गेलं तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणेच इंदिरा सावनेचं जे जजमेंट होतं त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं होतं की 50%च्या वर 50%च्या वर रिझर्वेशन करता येणार नाही. पुन्हा तोच व्ह्यू नागराजच्या जजमेंटमध्ये अफर्म झाला. हेच सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की राज्य सरकारने जी मराठ्याला रिझर्वेशन देऊ केलेलं आहे ते इंदिरा सावने आणि नागराजच्या जजमेंटप्रमाणे नाही आहे, नंबर 1. आणि जर एक्सेप्शनल सिच्युएशन आली असेल की 50%च्या वर रिझर्वेशन देता यायला पाहिजे किंवा देता येऊ शकतं, अशी जर सिच्युएशन क्रिएट झाली असेल तर ती सिच्युएशन दाखवण्याकरता राज्य सरकार अपयशी झालेलं आहे असं माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की इतक्या 70 वर्षामध्ये मराठा जे लोक होते ते बॅकवर्ड आहेत असं पहिले कुठे आलेलं नाही. त्यांना सर्व्हिसमध्ये रिप्रेझेंटेशन कमी झालं किंवा त्यांना नोकऱ्यांमध्ये कमी प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या म्हणून त्यांना हे जर रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे तर हे एक्सेप्शनल सिच्युएशनमध्ये येत नाही असं प्रायमा फेसी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आता मराठा नेत्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पुढे जर घटनात्मक बदल करायचा असेल तर केंद्र सरकारला तो केव्हाही करता येतो, त्याच्यात काही वाद नाही.
माननीय खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अभ्यासानंतर जर घटनेत बदल झालाच आणि तो घटनाबद्दल घटनेबाहेर असला तर तो पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाईल आणि साहेबांचा अभ्यास विनाकामाचा होईल. तरी माननीय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मन लावून अभ्यास करावा आणि याकडे पूर्ण लक्ष द्यावं की त्यांचा अभ्यास कुठेही घटनाबाह्य होऊ नये. नाहीतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 5 वर्षाच्या अभ्यासानंतरही सुप्रीम कोर्टाने मराठा बांधवाच्या आरक्षणावर स्थगिती लावली आणि अंतिम निर्णयासाठी खटला मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला. आता मात्र यांच्या अभ्यासानंतर असं होऊ नये हीच आशा करीत संभाजीराजे छत्रपती यांचा अभ्यास मराठा बांधवाचा कामी पडतं, त्यांना आरक्षण मिळवून देतं याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष राहील.